मी रचना विचारे. ड्रीम हाऊस या आमच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. अत्याधुनिक सुविधांनी सजलेलं प्रशस्त 2 किंवा 3 BHK घर, घराजवळ शॉपिंग मॉल, मुलांसाठी शाळा कॉलेज, ऐतिहासिक मंदिर आणि हो हे सर्व एखाद्या शहरात आणि तेही अगदी काही लाखात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पण हे शक्य करून दाखवलंय निर्माण ग्रुपने. धार्मिक आणि ऐतिहासिक तसंच औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या नाशिक शहरात निर्माण ग्रुप घेऊन आलंय निर्माण उपवन ही अत्याधुनिक टाउनशिप. नाशिक महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर. पवित्र गोदावरीच्या तटावर वसलेलं हे शहर मुंबईपासून 150 तर पुण्यापासून 200 किलोमीटरवर आहे. हिंदू धर्मियांचं हे प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जातं. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर अशी अनेक प्राचीन मंदिरं असल्याने नाशिकला धार्मिक रूप लाभलंय. नाशिक जी सिटी आहे ही मुंबई आणि पुण्यापासून अंदाजे 200 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि नाशिक, मुंबई आणि पुणे हा एक ट्रायंगल आहे, गोल्डन ट्रायंगल याला म्हणतात. नाशिक इम्पॉर्टंट का आहे? स्ट्रॅटेजिकली वाय इज नाशिक ॲज अ डेस्टिनेशन इम्पॉर्टंट टू बाय रिअल इस्टेट प्रॉपर्टी? नाशिकमध्ये असं आहे की नाशिकची सिटी, पहिले लोक जेव्हा मुंबईहून जायचे शिर्डीला जायला नाशिकहूनच जायचं. तर एव्हरीवन हू वेंट टू शिर्डी ऑलवेज न्यू व्हॉट नाशिक इज. तर नाशिकला काळाराम मंदिर आहे, जुना कपालेश्वर मंदिर आहे, इकडून त्र्यंबकेश्वर 30 किलोमीटरवरती आहे, विच इज वन ऑफ द ज्योतिर्लिंग्स. ह्या सगळ्या कल्चरल इम्पॉर्टन्सेस नाशिकला नेहमीच होते. आता या मागच्या एक 10-15 वर्षात नाशिक हॅज इव्हॉल्ड इंडस्ट्रियली. नाशिक मुंबईचा पट्टा बघितला तर खूप सारे इंडस्ट्रीज आहेत. नाशिक हॅज प्री प्लॅन्ड इट्स इन्फ्रास्ट्रक्चर. आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर इन प्लेस आहे. नाशिक मुंबई हायवेवरती सर्वात मोठा आज एक एक्सप्रेसवेचा फ्लायओव्हर वगैरे झालेला आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी एवढी चांगली की जे बाहेरनं येणारे गाड्या आहेत ते बाहेरनं म्हणजे विदाउट डिस्टर्बिंग द लोकल ट्रॅफिक दे जस्ट आर बायपास्ड थ्रू दोज फ्लायओव्हर्स. आणि बाकी इन सिटी ऑल्सो रस्ते, ग्रीनरी एवढी चांगली आहे की एखादा माणूस नाशिकमध्ये आला की तो नाशिकच्या अक्षरशः प्रेमातच पडतो. कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. आमची सुरत, वापी या डेस्टिनेशनची कनेक्टिव्हिटी, औरंगाबादची कनेक्टिव्हिटी आहे, मुंबईशी कनेक्टिव्हिटी आहे, पुण्याशी कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे 200 किलोमीटरचा जर रेडियस बघितला त्याचे मोठे डेस्टिनेशन नाशिकपासून जवळ आहेत. म्हणून नाशिक खूप सारे लोक नाशिकच्या बाहेर जाऊन कामं करत आहेत. ते नेहमी येणं जाणं त्या लोकांचं चालू असतं. नाशिकला प्रॉपर्टीज असे लोक घेत आहेत ज्यांना चांगली लाईफस्टाईल पाहिजे. आज मुंबई किंवा पुणेसुद्धा आता त्या लाईनीत आलं आहे. म्हणजे मुंबईला मॅन हॅज बिकम अ मशीन टू स्टे इन मुंबई. नाशिकला लाईफ आहे की एका टोकातनं दुसऱ्या टोक्यात मॅक्स तुम्ही 20 मिनटं 25 मिनटात पोचू शकता. एवढी चांगली विदिन सिटी कनेक्टिव्हिटी आहे. लोकल ट्रान्सपोर्ट चांगला आहे. म्हणजे एव्हरीथिंग फॉर दॅट मॅटर. एक 2 व्हीलर घेऊन तुम्ही अख्ख्या नाशिकमध्ये फिरू शकता. 4 व्हीलरची सगळीकडे घेऊन जायची गरज नाही आहे. मला वाटतं इकडे बेस्ट मॉल्स आहेत, मल्टिप्लेक्सेस आहेत. शॉपिंगसाठी आज जे काही एखादा मोठ्या सिटीला, ठाण्याला, मुंबईला, पुण्याला पाहिजे ते सगळं आहे. अशा या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या नाशिक शहराचा केंद्रबिंदू आहे पंचवटी हे ठिकाण. काळाराम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचवटीची आता नवी ओळख बनतीये निर्माण उपवन ही आधुनिक टाउनशिप. पुरातन संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत साकारलेली ही टाउनशिप म्हणजे नाशिककरांसाठी एक वरदानच. नाशिकचं वैशिष्ट्य, हेरिटेज ठरणारा जुन्या नाशिकमध्ये एक नवीन नाशिकची ओळख म्हणजे निर्माण उपवन. निर्माण उपवन हा जो प्रोजेक्ट आहे हा अगदी काळाराम मंदिराच्या बाजूला आहे, पंचवटीत आहे. आणि पंचवटीची ओळख मला वाटतं जो माणूस नाशिक ऐकलं असेल त्यांनी पंचवटी ऐकलं नसेल असं कधी होणार नाही. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिकडे रामकुंड आहे. जो आपला कुंभमेळा होतो, सर्वात मोठा जो स्नान नाशिकचा होतो तिकडे रामकुंडाचा होतो, ती जागा पंचवटीत आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोजेक्ट आहे. आम्ही ऑलमोस्ट 4 बिल्डिंगचा हा 1 लाख फुटाच्या जवळपासचा प्रोजेक्ट केला आहे. 100-110च्या जवळपास इकडे फ्लॅट्स आहेत आमच्याकडे. निर्माण ग्रुपचाच नव्हे तर नाशिकचा हा एक हेरिटेज प्रोजेक्ट ठरणार आहे. आम्ही जेव्हाही प्रोजेक्ट बनवतो आम्ही लोकांची काय रिक्वायरमेंट आहे, काय तिकडे नाही आहे, कसं लोकांची त्या एरियामधल्या लोकांची लाईफस्टाईल अपग्रेड करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही घर प्लॅन करतो. निर्माण उपवनमध्ये ॲम्युनिटीज प्लॅन करताना अशा पद्धतीचे ॲम्युनिटीज घेतले जे मला वाटत नाही पंचवटीच्या कुठल्याही जवळपासच्या प्रोजेक्टमध्ये असेल. लँडस्केप गार्डन दिलेलं आहे, किड्स प्ले एरिया आहे, वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक दिलेली आहे, एक कार्डिओ रूम प्लॅन केलेला आहे, एक व्हिडिओ डोर फोन प्रत्येक फ्लॅटमध्ये, रूफटॉप पार्टी एरिया दिलेला आहे, कॉमन एरियासाठी CCTV सर्व्हेलन्स दिलेला आहे,
योगा आणि मेडिटेशन झोन एक क्रिएट केलेला आहे. बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि मल्टीपर्पज कोर्ट दिलेला आहे आणि पार्किंगची सुविधा खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही केलेली आहे हे आपल्याला सांगितलं. काळाराम मंदिरा शेजारीच 1 एकर परिसरात वसलेल्या निर्माण उपवन टाउनशिपमध्ये परवडणारी आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी 2 BHK, 2.5 BHK आणि 3 BHK घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. साहजिकच या प्रशस्त घरांना ग्राहकांची पसंती मिळाली नसती तरच नवल. कारण याच्यात एक अंगण संस्कृती दर्शवलेली आहे. जो पोडियम आहे, सेंट्रल पोडियम, जसं जुन्या काळात एक अंगण होता, चौघ्या बाजूला रूम्स असायचे, तसंच ॲज यू एंटर इन टू द प्रोजेक्ट यू विल सी अ बिग पोडियम. त्या पोडियमवरती आम्ही मल्टीपर्पज कोर्ट, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, मग आम्ही थोडंसं पार्टी एरिया, असे सगळे ॲम्युनिटीज घेतलेले आहेत. तर त्या प्रोजेक्टमध्ये संध्याकाळचं वातावरण एवढा सुंदर असतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते तुम्ही बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल. पंचवटीसारख्या ठिकाणी पार्किंगची खूप मोठी अडचण असते, तर आपल्याकडे पार्किंगला खूप प्रशस्त बेसमेंट पूर्ण आपण पार्किंगला दिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या पार्किंग स्पेस अवेलेबल आहे. तर जेवढे इकडे लोक आहेत त्यांना पार्किंग सुविधा सगळ्यांना मिळेल अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. 2 BHKचे जे आमचे साईज आहे ती बिल्टअप एरिया 883 स्क्वेअर फीट आहे. कार्पेट एरिया आहे 664 स्क्वेअर फीटचं. 3 BHK कॉम्पॅक्ट जे आहेत ते आमच्याकडे 1069 स्क्वेअर फीटचे आहेत आणि त्याची कार्पेट एरिया अंदाजे 802 स्क्वेअर फीट. 3 BHK लक्झरी जो आमचा सॅम्पल फ्लॅट आहे तो 1029 स्क्वेअर फीटचा आहे आणि 1369 स्क्वेअर फीट त्याची बिल्टअप एरिया आहे. चांगल्या पद्धतीने हॉल दिलेला आहे, एक लिव्हिंग रूम आहे, त्याला अटॅच डायनिंग आहे, किचन आहे. म्हणजे ते एवढा प्रशस्त आहे की यू फील ॲज इफ यू कम टू सम बिग एरिया. खूप मोठा स्पेशियस वाटतो तो. पुढे आतमध्ये गेल्यानंतर आपलं लेफ्टला चिल्ड्रन्स एक गेस्ट बेडरूम आहे, कॉमन टॉयलेट आहे. मग 2 आम्ही मास्टर बेडरूम दिलेले आहेत. एक बेडरूममध्ये दोन्ही बेडरूममध्ये अटॅच टॉयलेट्स आहेत, एक मास्टर बेडरूम, एक चिल्ड्रन बेडरूम. अशा पद्धतीचा हा सॅम्पल फ्लॅट आहे आणि हा प्रोजेक्ट आउट ऑफ द म्हणजे पंचवटीत म्हणजे म्हणावं असं नेहमी मला वाटतं न भूतो न भविष्यती असा प्रोजेक्ट झाला नाही, असा प्रोजेक्ट फ्युचरमध्ये होणार नाही. प्रदूषण आणि वर्दळीपासून दूर असलेल्या निर्माण उपवन टाउनशिपमध्ये अत्याधुनिक ॲम्युनिटीज पुरवण्यात आल्यात. लँडस्केप गार्डन, योगा आणि मेडिटेशन हॉल, खेळासाठी मल्टीपर्पज कोर्ट, सायकलिंग ट्रॅक आणि बरंच काही. पंचवटी परिसरात इतर कोणत्याही प्रकल्पात नसलेल्या सर्व सुखसुविधा निर्माण ग्रुपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यात. दुसरे विषय असे आहेत की नाशिक हॅज ऑलवेज बीन द क्लायमेट जो नाशिकचा आहे तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. म्हणजे जे पुन्हा एक 15-20 वर्ष आधी होता तसा आता नाशिकचा आजचा क्लायमेट आहे. नाशिकला खूप सुंदर वातावरण आहे. नाशिक इज अ व्हेरी एक्स्ट्राऑर्डिनरीली इव्हॉल्विंग सिटी. नाशिक इज ऑल्सो द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. सुला आमची नाशिकची ब्रँड आहे, सुला वाईन्स इफ यू हर्ड. सुलाची वाईन खूप फेमस आहे. असं खूप सारे वायनरीज आहेत नाशिकला. 1980 मध्ये निर्माण ग्रुपची स्थापना झाली. पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर अल्पावधीतच निर्माण ग्रुपने बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विश्वास आणि निर्माण ग्रुप हे नातंच बनलं. आजपर्यंत निर्माण ग्रुपने 100हून अधिक इमारतींचं बांधकाम केलं असून अनेक कुटुंब निर्माण ग्रुपचे एक अविभाज्य सदस्यच बनलेत. निर्माण ग्रुप म्हणजे 1980 या वर्षी आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांच्या आशीर्वादांनी, त्यांच्या भावंड्यांबरोबर आणि काही नातेवाईकांबरोबर निर्माण ग्रुपची स्थापना केली. त्या वर्षापासून निर्माण ग्रुपनी हजारो फ्लॅट्स विकलेत, हजारो प्लॉट्स विकलेत, 100च्या वरती 100 बिल्डिंग्स आम्ही बनवलेले आहेत. निर्माण ग्रुप इज नोन फॉर इट्स पारदर्शक व्यवहार. मला वाटतं लोकांचं आमच्यावरती खूप मोठा विश्वास आहे की निर्माणनी सांगितलं आहे तो होईल. आमचे पप्पा जे आहेत मिस्टर नेमिचंद पोदार, ही इज द हेड चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ निर्माण ग्रुप. आमच्याकडे सगळं फायनान्स, मेजर स्ट्रॅटेजिक कुठे प्रोजेक्ट्स कसे काय सगळं मेजर कॉल त्यांच्याकडनं घेतलं जातं. बाकी कन्स्ट्रक्शन आणि प्लॅनिंग हा मोठ्या स्वरूपात आमचे मोठे बंधू आहेत. विपुल पोदार हुज द कन्स्ट्रक्शन टेक्निकल, ही इज द सिनियर मोस्ट डायरेक्टर इन आवर कंपनी. Then Mahindra looks after Vipulbhai also handles finance along with that. Then Mahindra looks at land purchase and plots, lands, finalization of NA final layout plots वगैरे. त्याचं पूर्ण काम महेंद्रभाई बघतात. नवीन लँड परचेस असेल असं सगळं. आणि माझ्याकडे आहे सेल्स, मार्केटिंग, थोडंसं
काही लायझनिंग वगैरे थोडंफार असेल तर ते लायझनिंग वगैरे असं थोडंसं काम आहे. नाशिककरांचं खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्यावरती प्रेम आहे. आमची एखादी जाहिरात आली, एखादा प्रोग्राम आला तर खूप मोठा प्रचंड रिस्पॉन्स लोक आम्हाला देतात. एक दिवसात 50 वॉक इन, 100 वॉक इन अशा प्रोजेक्ट्सला आमच्याकडे होतात. आम्ही लोकांना तेच प्रॉमिस करतो जे आम्ही देऊ शकतो, त्याच्या पलीकडे जाऊन प्रॉमिस करत नाही. आमच्या वडिलांचं म्हणणं आहे की जे काही द्यायचं असेल तेच दाखवा ब्रॉशर्समध्ये, त्याच्या पलीकडे जाऊन आउट ऑफ द वे दाखवू नका. तुम्ही 19 दाखवलं, 21 दिलं तर चालेल, पण 21 दाखवून 20 देऊ नका. केवळ आश्वासन न देता दिलेल्या आश्वासनांची योग्य आणि वेळेत पूर्तता करणं हे निर्माण ग्रुपचं प्रमुख ध्येय आहे. विशेष म्हणजे लोकांच्या गरजेनुसार घरांचं बांधकाम करण्यात आलंय. 2011 या वर्षापासून निर्माण ग्रुप हॅज इव्हॉल्व्ड इन टर्म्स ऑफ मेकिंग लक्झरी अफोर्डेबल होम्स. अफोर्डेबल होम्सची चर्चा सगळीकडे. अफोर्डेबल म्हणजे LIG MIG समजलं जातं. आमची अफोर्डेबलची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. आम्ही त्याला लक्झरी अफोर्डेबल म्हणतो. आम्ही घरं देतो जिथं मोठ्या साईजेसमध्ये कॉस्ट जास्त जाते, त्याच्यासाठी आम्ही कॉम्पॅक्ट घरं देतो. कॉम्पॅक्ट घरांबरोबर आम्ही खूप सारे ॲम्युनिटीज देतो. जिम्नॅशियम असो, ग्रीन जिम असो, वॉकिंग ट्रॅक असो, सायकलिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया असो. काही ठिकाणी आम्ही टॅरेस गार्डन्स घेतलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही एम्फी थिएटर घेतलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या लाईफस्टाईल ॲम्युनिटीज देतो. तर जे खूप हाय एंड प्रोजेक्ट्सला 1-2 कोटीला जे घरं मिळतात, 70-80 लाखाला जे घरं मिळतात, अशा घरांना जी सुखसुविधा मिळते, आधुनिक मॉडर्न ॲम्युनिटीज, या सगळ्या सुखसुविधा आम्ही 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख आणि ऑफकोर्स आमची रेंज सुरू होते 15 लाखापासून तर आम्ही 60 लाखापर्यंत आजच्या तारखेला आमच्याकडे घरं आहेत. वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत. आमच्याकडे त्र्यंबक गंगापूर लिंक रोडला आहे, पंचवटीला आमच्याकडे प्रोजेक्ट आहे, औरंगाबाद रोडला आमचा प्रोजेक्ट आहे. आता द्वारकाजवळ एक प्रोजेक्ट आधी झाला, आता नवीन एक प्रोजेक्ट नुकताच लॉन्च केलेला आहे. निर्माण ग्रुपने क्वालिटीशी कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळेच निर्माण उपवनमधल्या घरांना ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे तुम्हीही ही संधी हातची घालवू नका. प्रकल्पाला भेट द्या आणि तयार घरांचा ताबा घ्या. मी सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या प्रमाणावरती. आता खूप कमी फ्लॅट शिल्लक आहेत. तुम्हाला इकडे लवकरात लवकर या. प्रोजेक्ट आता कम्प्लिशन झालेलं आहे. सॅम्पल फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅट बघा. आमची निर्माण ग्रुपची वेबसाईट आहे nirman.co.in, www.nirman.co.in. तर खूप कमी फ्लॅट आता शिल्लक आहे. अशी ऑपॉर्च्युनिटी परत लवकर मिळणार नाही. पंचवटी मार्केटच्या एवढ्या जवळपास, रामकुंडाच्या जवळ, काळाराम मंदिराच्या जवळ, हायवेपासून जवळ, सगळं काही जवळ असून तरी तुम्हाला मॉडर्न ॲम्युनिटीजचा एक महत्त्व आज जो नवीन काळात आलेलं आहे, हे सगळं असं अनोखा मिलाप लवकर मिळत नाही. तर अशा मिलापाचा आपण एक उपयोग करून घ्या, या संधीचा उपयोग करून घ्या. लवकरात लवकर या, प्रोजेक्ट बघा, सॅम्पल फ्लॅट बघा, आपले घरं बुक करा आणि आपल्याला एक निर्माण ग्रुपला सर्व्ह करायची संधी द्या. आपण निर्माण ग्रुप आणि निर्माण उपवनबद्दल एवढी वेळ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. या नवीन येत्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना निर्माण ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा. ड्रीम हाऊसमध्ये लवकरच पुन्हा भेटूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर ड्रीम हाऊसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न निर्माण उपवनमध्ये करण्यात आलाय. चला तर मग पाहूया निर्माण उपवनचं हे वेगळेपण. नाशिक शहर धार्मिकदृष्ट्या जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथली धार्मिक स्थळं, द्राक्ष बागा पाहण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक नाशिकला भेट देत असतात. आणि म्हणूनच नाशिकमध्ये हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. निर्माण उपवनची रचनाच मुळात अतिशय विचारपूर्वक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. जुन्या काळातील वाडा संस्कृतीला आधुनिकतेची जोड देऊन अनोखा मिलाप साधण्यात आलाय. जुन्या काळाप्रमाणे संपूर्ण घरांना जोडणारं अंगण या प्रकल्पाचं वेगळेपण आहे. जसं जुन्या गावात किंवा जुन्या घरात किंवा जुन्या वाड्यात एक वाडा कन्सेप्ट असतो आणि वाड्यात पूर्ण आपलं घर असतं किंवा बिल्डिंग्स असतात. तसंच हे याचं कन्सेप्ट केलं आहे का या ठिकाणी एक छोटा एंट्रन्स घेतला आहे आणि मध्ये मोठा चौक बनवलेला आहे. जसं आपण आत्ताच बघितलं सगळा त्या चौकामध्ये आणि त्या चौकाच्या अराउंड सगळे फ्लॅट्स केलेले आहे.
तर गावात राहण्याची जी मजा आहे ती नवीन सिटीमध्ये नाही आहे, पण लोकांना इथेही राहायला आवडतं, पण त्यांना मॉडर्न फ्लॅट्स पण पाहिजे असतात. तर या दोघांचं कॉम्बिनेशन आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. का सेंटरमध्ये वाड्याचा कन्सेप्ट, ऑल अराउंड फ्लॅट, आणि त्यांना त्यांची प्रायव्हसी पण मिळते आणि फ्लॅट पण एकदम मॉडर्न डिझाईनचे. तर हा जो आपला इंडियन कल्चर किंवा वाडा हा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही मॉडर्न याच्यात आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही इथे एक मोठं चौक तयार केलं आहे. त्या चौकात प्रत्येक फ्लॅट हा मध्ये फेसिंग करतो, पण त्याच्या सगळ्या बेडरूम्स आणि मेन सगळ्या लिव्हिंग रूम ह्या बाहेर फेस करतात. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण प्रायव्हसी पण मिळते आणि त्यांना त्या कोर्टयार्डचा फील पण येतो. इथे या बिल्डिंगमध्ये तुम्ही रात्री पण आपण व्हिजिट केली तर सगळीकडे कॉमन एरियात एवढं चांगलं लाईटिंग केलेलं आहे. नंतर इथे आपण म्युझिक सिस्टीमची प्रोव्हिजन केली. का संध्याकाळी संध्याकाळी भजन लागतात आणि म्युझिक लागतात, त्याच्यामुळे आपोआप बिल्डिंगमध्ये एक नॅचरल एक स्पिरिच्युअल तो थीम येतो. नंतर ही बिल्डिंग आपण पूर्ण एनर्जी एफिशियंट म्हणून डिझाईन केलेली आहे. का इथे आपण प्रत्येक गोष्टीचं का प्रत्येक फ्लॅटमध्ये मॅक्सिमम नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन येईल असा प्रयत्न केला आहे. इथे आपल्याला दिवसा ट्यूबलाईट किंवा पंखे लावण्याची गरज पडत नाही, एवढं लाईट आणि व्हेंटिलेशन इथे आहे. तर निर्माण उपवन हे एकदम वेगळ्या पद्धतीचं डिझाईन आहे आणि प्रत्येकाने आवर्जून हे इथे फ्लॅट बघायला पाहिजे आणि इथे फ्लॅट घ्यायला पाहिजे. निर्माण उपवनमध्ये आकर्षक घरांबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यावरही भर देण्यात आलाय. रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, कचऱ्यापासून खत निर्मिती, वीज बचत या अशा अनेक गोष्टी या प्रकल्पात राबवण्यात आल्यात. आपला निर्माण उपवन हा प्रोजेक्ट पंचवटीतला 1 एकरमध्ये आपण केलेला आहे. यामध्ये 4 विंग्स आहेत, ग्राउंड प्लस 5 अशा आपल्या त्याच्यात फ्लोअर्स आहेत. निर्माण उपवन हा आपला एकदम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण प्रशस्त पार्किंग दिलेली आहे. यात ॲम्युनिटीजमध्ये मग आपलं पोडियम गार्डन दिलेलं आहे आपण. त्यावरती मल्टीपर्पज कोर्ट आहे, वॉकिंग सायकलिंग ट्रॅक आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. नंतर टेरेसवरती परत रूफटॉप पार्टी एरिया आहे, स्काय लॉन्ज आहे, योगा मेडिटेशन झोन आहे. या सगळं मॉडर्न ॲम्युनिटीज आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. पंचवटीमध्ये असून आणि सगळ्या मॉडर्न ॲम्युनिटीजसह आपला हा एकमेव प्रोजेक्ट आहे. तरी आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझं सर्वांना आव्हान आहे की ह्या मुहूर्तावर आपण आपल्या स्वप्नातलं घर तुम्ही बुक करा आणि निर्माण उपवनला व्हिजिट करा. मुख्य बाजारपेठ, शाळा कॉलेज आणि भव्य मॉल यामुळे व्यापाऱ्यांबरोबर सर्वसामान्यांचा ओढा निर्माण उपवनकडे वाढू लागलाय. शहराच्या मध्यवर्ती हा प्रकल्प असल्याने हार्ट ऑफ सिटी असंही या प्रकल्पाबाबत बोललं जात आहे. निर्माण उपवनच्या आसपास म्हणजे कॉलेजेस, मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस, हे सर्व कॉलेजेस साधारणतः 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळे कवर होतात. याशिवाय जे काही मोठाले मॉल्स म्हणा किंवा मुलांच्या खेळण्याच्या दृष्टीने असणारे जे काही मोठाले उद्यानं नाशिकमध्ये जे आहेत, हे सर्व साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे लोकांना हा प्रोजेक्ट हा राहण्याच्या दृष्टीने खूप योग्य आहे असं लोकांना भावलेलं आहे, पटलेलं आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा देत असतानाच या प्रकल्पात क्वालिटीशी मात्र कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाहीये. उत्तम दर्जाचं साहित्य हे बांधकामासाठी वापरण्यात आलंय. उत्तम दर्जा असूनही घरांच्या किमती मात्र खिशाला परवडणाऱ्या अशाच आहेत. 101 घरांच्या प्रोजेक्टमधल्या 75% घरांचं बुकिंगही पूर्ण झालंय. बांधकाम क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचा घटक स्टील आहे. हे स्टील आपण 500 ग्रेडचं वापरतो. या स्टीलमुळे मजबूतीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही. कॉन्क्रीटमध्ये आपण कुठेही न वापरली जाणारी VSI प्रकारचं मेटल किंवा आपण ज्याला खडी म्हणतो ती वापरतो. या खडीमध्ये इलॉंगेटेड आणि फ्लेकी पार्टिकल बिलकुल नसतात, तर क्युबिकल पार्टिकल असतात. ह्या पार्टिकल्समुळे आपलं कॉन्क्रीट मजबूत होण्यास जास्त मदत होते. फरशी म्हणून आपण व्हिट्रिफाईड टाईल्स वापरतो. बाथरूममध्ये 8 फुटापर्यंत आपण ग्लेज टाईल देतो आणि उच्च प्रकारचे जसे ॲक्वेल ह्या प्रकारचे आपण सॅनिटरी फिटिंग वापरतो. आपण ॲल्युमिनियम विंडो वापरतो. पावडर कोटेड जिंदालचा सेक्शन असतो आपल्याकडे. असा सेक्शन रेअरली वापरला जातो. आपल्या तिथं हे आपण अशा प्रकारचे उच्च दर्जाचे सर्व मटेरियल वापरून आपलं बांधकाम पूर्ण करत असतो.
निर्माण उपवन म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नातलं असं एक परिपूर्ण घर. आणि म्हणूनच आज अनेक कुटुंबांनी निर्माण उपवनमध्ये घर घेत आपलं स्वप्न पूर्ण केलंय. रिटायरमेंटनंतर स्वतःचा फ्लॅट असावा अशी इच्छा होती. त्यानुसार इथे मी अतिशय सुंदर अशा ॲम्युनिटीज मिळाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये ही जागा असल्यामुळे हा मला प्रोजेक्ट अतिशय आवडला आणि मला पाहिजे तसा फ्लॅट इथे मिळालेला आहे. सगळ्या सुविधायुक्त पाहिल्यानंतरच आम्ही हा निश्चय केला की निर्माण उपवनमध्ये आपल्याला फ्लॅट घ्यायचा. आम्हाला सर्व रेडी पोझिशनमध्ये मिळालं आहे. जे काही आहे ते एकदम क्लिअर आहे, ट्रान्सपरंट आहे. आणि प्रोजेक्ट जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही निर्माण उपवनमध्ये या. सानंदम सदनम म्हणजे जे सुख देणारं असं घर आहे, ज्या ठिकाणी आनंद मिळतो आहे. त्याचप्रमाणे आमचे जे मुलं आहेत त्यांनाही खेळण्यासाठी सुखसुविधा या ठिकाणी आहे. निर्माण उपवनला आणि निर्माण ग्रुपला आमच्यातर्फे उत्तरोत्तर त्याच्या यशासाठी शुभेच्छा. चला तर मग वाट कसली बघताय, तुम्ही वा निर्माण उपवनचा एक भाग आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. ड्रीम हाऊस मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा लवकरच भेटू ड्रीम हाऊस या आमच्या स्पेशल कार्यक्रमात. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.